नमस्कार, मी दीपा. अलिबागला इल्यावर मासे मार्केटात गेलो नाही असं काय होतं नाही. सकाळी आम्ही दोघं मार्केटमध्ये निघालो. इकडे ना खूप छान वाटतं. हे आजूबाजूचे बंगले बघितले ना, एकदम शांत, एकांत, आवाज नाही, खूप छान वाटतं. सिटीपासून 1 किलोमीटरवरती हे सगळे बंगले असत. इकडे आम्ही मासे आणूक निघालो ना. इकडे अलिबागचा मच्छी मार्केट आहे ना, आता दुरुस्तीसाठी बंद असा, त्यामुळे सगळे मासेवाले बाहेरच बसतात. पावसामुळे ना सगळीकडे चिखलच झालेलं होतं आणि मासे पण खूप कमी दिसत होते. हे कसं आहे? 100चं कुठलं? हे कसले आहेत मासे? किती किलोचे आहे सुरमई? बरेचसे मासे ना हे बर्फातलेच दिसत होते. त्यामुळे ना मी काय मासे घेतलंय, ह्याचे घेतलंय की नाही घेतलं ह्या तुमका पुढे तर समजतच. देव आताचा मला बघ एकदम फ्रेश. देव पेऱ्याचे आहे देव ना. असे तो हे अच्छा, हे छोटे माकले आहेत. हे कसे? हा कसला मासा आहे? काय वडा? हा व्हिडिओ मी नवरात्रीच्या आधीच काढलेला आहे. नवरात्रीत दाखवायला बरं वाटत नाही म्हणून मी आता तुम्हाला दाखवते. हा कसला मासा आहे? तर आम्ही त्या मच्छी मार्केटमध्ये कसलेच मासे घेतलो नाही. इकडे माझ्या बहिणींना मासे आधीच आणलेले होते. एवढे काही नको करूस, फक्त तू वाटण तयार कर फ्रायचं. एवढे मोठा बांगडा आहे, हाताचा पेक्षा पण माझा मोठा बांगडा. ते किती आहेत बघ, 5-6 बांगडे फ्राय करायला. आणि त्यांनी कट पण मस्त मारून दिले. हे अलिबागचे स्पेशल हे बांगडे. त्याच्यानंतर मुरुडचे ना, मुरुडची मच्छी. आणि यावेळी एवढी ताजी आहे ना. सुरमईचं पण काप बघ. आणि कोलंबी पण ही बघ, कोलंबी पण केवढी मोठी आहे. आणि सोलून एवढी मोठी झालेली ही बघ कोलंबी. आणि इकडे ना यांनी पुढची डोहे पण घेतलेली आहेत. आम्ही तशी घेत नाही, पण यांनी इकडून घे म्हणाले. चांगले रश्श्यामध्ये पण ना त्याच्यात चोपून ते फक्त खायचं असतं. आणि करली तर बघ एकदम नुसती ताजी फडफडीतच आहे बघ करली. वा, खूप. आणि चटणी बिट्टी पण करून झाली आहे. आणि इथे मी माझ्या बहिणीकडे आली आहे, म्हणजे माझ्या आत्याकडे आली आहे. आणि अलिबागचे स्पेशल मासे आणि एकदम मस्त वेगळी आज ताव मारणार आहोत माशाला. मेजवानी आहे ना. बहिणी बघूया. हा, ही माझी बहीण आहे. इथे अलिबागला ही ZP मध्ये आहे नोकरीला. आणि ही माझी दुसरी बहीण आहे. हिचं एक दुकान आहे. हे आपण माशाला मसाला लावतो. हा तयार केलेला आहे. एक कांदा, तिरफळ,
लाल तिखट, आंबट म्हणून चिंच, नंतर मीठ, हळद, धणे थोडेसे, असं सगळं घालून हा मसाला तयार केलेला आहे. आणि तो आता आपण माशाला लावून थोडा वेळ ठेवायचा आणि 10-15 मिनिटांनंतर तो फ्राय करायला घ्यायचा. हे झाले बांगड्या घालून. आता लावायचं कर्लीला. हे बघ, हे आमचे सुरमई झाली टाकून आणि एका गॅसवरती आम्ही बांगडे टाकले. भाजलेली ना दाखव. भाजलेली कोळ्यांची खापऱ्यावरची भाकरी, कोळ्यांची खापरावरची भाकरी. ही भाकरी बघ, ही 20 रुपयाला भाकरी आहे. मग माझा चेहरा तर खूपच हे राहिला. माझा चेहरा पण झाकून जातो. एवढी मोठी भाकरी आहे. आज बेस ना एकदम हेच आहे, मोठाच आहे. ही कर्ली फ्राय आहे. तेल थोडं तापलं. आता आगरी लोक मोठी कोलंबी असते, ते कोलंबी मसाला कसा करतात ते बघायचं. हे एक वाटण करून घेतलेलं आहे. या वाटणामध्ये खोबरं, कांदा, लसूण, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, धणे आणि कोथिंबीर नाही थोडीशी घातली आहे, आणि अजून काय, हळद नाही घातलेली. असं वाटण केलेलं आहे तयार. आता लसूण 4 पाकळ्या लसूण फक्त असं फोडणीसाठी म्हणून घालायचं, कारण कांदा आपण वाटणात घातलेला आहे. आणि कांदा खूप घातला तर मग एकदम कोलंबी अशी गोड गोड लागते चवीला करून केलं की, म्हणून कांदा जास्त घालायचा नाही. आणि आंबट म्हणून आपण चिंच वापरणार आहोत याच्यामध्ये. टोमॅटो प्युरे केली तर मग पाणी सुटायचे चान्सेस खूप असतात, त्याच्यामुळे टोमॅटो प्युरी जास्त टाकायची नाही. लसूण नावाला टाकायची, नंतर हळद टाकायची फोडणीला, थोडासा हिंग घालायचा. कोलंबीला हिंग घातला की कोलंबीचा वास असतो तो थोडासा मोडतो. काही लोक जिरं पण घालतात, इकडची लोक, पण आम्ही जिरं घालत नाही, कारण आम्ही मालवणी आहोत ना, तर मच्छीमध्ये जिरं वगैरे घालत नाही. आता ह्याच्यामध्ये हे चांगलं तडतडलं, थोडासा मालवणी मसाला घालून घ्यायचा. आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी लाल तिखट पण घातलेलं आहे, हिरवी मिरची पण घातलेली आहे, त्यामुळे थोडासाच मसाला घालायचा. आधी ही लसूण चांगली परतून घेऊया. हा लाल मसाला घालायचा, आधीच तेलात घातला म्हणजे मग तो तवंग छान येतो. गॅस थोडा बारीक करायचा आणि हे जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं. चिंच घालणार आहोत तर चिंचेच्या आंबटपणामुळे तिखटपणा मोडतो. करपाले कोलंबी ही आगरी लोकांमध्ये साधारण अशी केली जाते. आगरी मसाला असतो, पण आम्ही मालवणी असल्या कारणाने आमच्याकडे आगरी मसाला नाही. फक्त मसाल्यामध्ये फरक हा राहतो की ते मिरची भाजून घेत नाहीत, गरम मसाला फक्त भाजून घेतात. आमच्याकडे मिरची पण भाजली जाते. हाच एक मालवणी मसाला आणि आगरी मसाल्यात फरक आहे, बाकी काहीही नाही. आता चांगला उकळून द्यायचा. खोबरं चांगलं, खोबऱ्याचा वास मोडला पाहिजे. ही थोडीशी कोलंबी ठेवून देणार आहे मी, कारण ते नवीन आवडतं फ्राय कोलंबी. संध्याकाळी आम्ही तिला फ्राय कोलंबी करून देणार. आता हे पाणी वाटणाचं घातलेलं आहे तेच, आणि खोबऱ्यामध्ये वाटताना काय घातलेलं आहे तेच. थोडंसं झाकून घ्यायचं आणि शिजवायचं. आणि त्याच्यात चिंचेचा कोळ आणि हा कोळ घालून घ्यायचा. त्याच्यात काही दुसरा बटाटा वगैरे घातला नसल्या कारणाने चिंच वगैरे घातली तरी तुम्ही सांगू शकता. आज आमचो मेनू ना एकदम पक्कड झालेलो. कर्लीची तिकला केलेला, ह्या बांगड्याचा तिकला केला. जास्त सगळ्यांका पातळ आमटी कोणाक नको होती म्हणून सगळा तिकलाच केला. भात, त्याच्यानंतर ही शाकाहारी 2 लोक होती त्यांच्यासाठी टोमॅटोची आमटी घट्टसर आणि फ्लावर मटर बटाटा त्याची भाजी केलेली. हय असा त्या आगरी टाईप कोलंबीचं दाखवलेलं शिकवलेलं ना ता बनवला. हे मासे फ्राय केलेले सगळे.
आणि भाकरे होतेच आणि सगळी पंगत आमची आता जेवण हे तुम्ही तर मी माझं ह्या ब्लॉगमधून आम्ही काय काय केलं आता दाखवचा प्रयत्न केलो. आज जर आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करू अजिबातच विसरू नकास. आणि असेच नवीन नवीन काही काही ब्लॉग असत तर ते मी काही गेले तर मुद्दाम बनवेन.